नमस्कार. मी सागर शेळके, तेजमय भारत न्यूज आपले सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण अशा शेतकऱ्याकडे आलेलो आहोत ज्या शेतकऱ्याने 3 पीक एकत्र घेऊन एक तरुणांसमोर नवीन आदर्श निर्माण केलेला आहे. त्या तरुणांना व्यसनाकडून शेतीकडे कशा पद्धतीने आली पाहिजे आणि शेती परवडत नाही म्हणणाऱ्या शेतकऱ्यांना असा एक संदेश देण्यासाठी आपण आज कर्जत तालुका, जिल्हा अहिल्यानगर, गाव थेरगाव अशा शेतकऱ्यांकडे आलेलो आहोत. आपला परिचय द्या. नमस्कार. सर्वप्रथम तेजमय भारत चॅनलचं सहर्ष स्वागत करतो मी. त्यांनी युवा शेतकऱ्यांना प्रेरित करण्यासाठी नवीन शेतात येऊन डायरेक्ट दाखवल्याबद्दल त्यांचं मी सर्वप्रथम आभार मानतो. माझे नाव हनुमंत मनशीराम शिंदे, राहणार थेरगाव, तालुका कर्जत. तर आज शेतामध्ये कलिंगड, झेंडू आणि पपई हे 3 मिक्सर पिके घेतलेले आहेत शेतामध्ये. तुम्ही पाहू शकता. ही संकल्पना आपल्या कशी सुचली? सर, आज शेतीचा खर्च खूप वाढलेला आहे. दिवसेंदिवस मजुराची टंचाई होत आहे आणि एकाच पिकावरती अवलंबून राहण्याचं कारण म्हणजे खर्च पण निघत नाही. त्या संकल्पनातून की बाबा आपण वेगळ्या दृष्टीने काहीतरी करून हे तुम्हाला म्हणजे वेगळा संकल्प करून हे नवीन शेतीमध्ये प्रयोग केलेला आहे. पण हा प्रयोग 100% यशस्वी आहे. खर्च 3 पिकाचा मिक्सर खर्च हा थोडा कमी झालेला आहे की जेणेकरून हे जर पीक फेल गेलं तर एकामध्ये खर्च निघेल, 2 पीक आपल्याला 100% नफ्यात राहतील. ह्या दृष्टीने संकल्पना अशी सुचली आम्हाला. आपण जे पीक केलेले ह्या पिकासाठी तुम्हाला कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांचं काही मोलाचं योगदान भेटलं? हो, भेटलं ना. आमचे खेरगावचे कृषी सहाय्यक सचिन कालेकर साहेब यांचं मार्गदर्शन योग्य वेळी भेटलं आम्हाला. तसेच आमचे शेतकरी कृषी सेवा केंद्राचे जे मालक आहेत त्यांचं योग्य वेळेस इथं प्लॉटला व्हिजिट देणं, मार्गदर्शन करणं. ह्या मार्गदर्शन म्हणजे भेटलं नाही असं नाही, खूप भेटलं मार्गदर्शन. आणि त्यांनी म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आपल्याला ते म्हणतील तसं सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित केल्या शेतामध्ये. आज तुम्हाला अपेक्षा काय आणि किती उत्पन्न झालं? आता माझं सर कलिंगड हे 15 टन प्लस जाईल सर. आणि नाही म्हटलं तरी झेंडूचे आता आणखी पहिला तोडा पण नाही, हार्वेस्टिंगला आलेला आहे. पहिला हा तोडा पहिला चालू होईल तर त्याच्यामध्ये कमीत कमी झेंडू 4 टनाच्या आसपास निघून जाईल. आणि नंतर ह्या एक 1.5 महिन्यानंतर हा पपईला आपण याला परत भर घालून माती लावून शेणखत टाकल्यानंतर ही पपई आपली पुढली 2 वर्ष चालणार आहे. आपण महाराष्ट्रातील तरुण शेतकऱ्यांसाठी काय संदेश देतात? तरुण शेतकऱ्यांना माझा संदेश असाच राहील की असेच उपक्रम नवीन जर तुम्ही जर समजा शेतामध्ये जर नवीन प्रयोग केले तर 100% यशस्वी होतात. तर मित्रांनो, आपण पाहू शकता पिकाची जी गुणवत्ता आहे. आज हे फळ कमीत कमी 4 ते 5 किलो या फळाची साईज आहे. तरी माझी महाराष्ट्रातील सर्व तरुण मुलांना एक विनंती आहे की असे नवनवीन प्रयोग केले पाहिजे आणि अधिक ज्या तरुणांना शेतीकडे वळायचं आहे त्या तरुणांनी आपले कर्जत तालुक्यातील थेरगाव ह्या गावामध्ये एक छोटासा तरुण शेतकरी, या तरुण शेतकऱ्यांनी हे 3 पीक एकत्र घेऊन महाराष्ट्राच्या तरुण शेतकऱ्यांसाठी एक नवीन अशी दिशा दाखवण्यासारखा प्रयोग केलेला आहे.